नमस्कार. सध्या महाराष्ट्रात एका भाषणाची खूप चर्चा आहे. सोशल मीडियावर तर हे भाषण अक्षरशः वादळासारखं पसरले. हा आहे एका शेतकऱ्याचा संताप. तर आज आपण याच भाषणाची चिरफाड करणार आहोत आणि बघणार आहोत की ह्या संतापामागे नक्की काय दडले. आणि भाषणाची सुरुवातच होते या एका वाक्याने. तुमचं रक्त शंड झालंय. विचार करा, किती थेट आणि जिव्हारी लागणारे शब्द आहेत हे. हे शब्द म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात धुमसणाऱ्या असंतोषाचा, त्या खदखदीचा जणू स्फोटच आहे. हा जो व्हिडिओ इतका व्हायरल झालाय त्यात वक्ते आहेत रविराज साबळे पाटील. आणि त्यांनी जी टीका केली आहे ना ती खूपच संतप्त आहे. पण आपण आज त्यांच्या भाषणातले मुख्य मुद्दे समजून घेणार आहोत, कारण यात फक्त राग नाहीये, तर त्यामागे शेतकऱ्यांच्या वेदना आणि एक प्रकारची निराशाही आहे. चला तर मग या संतापाच्या मुळाशी जाऊया. तर ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात कुठून झाली, या संतापाची पहिली ठिणगी कुठे पडली, ती पडली एका मंत्र्यांच्या विधानामुळे. आणि ते वादग्रस्त विधान काय होतं? शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेतो आणि मुलामुलींची लग्न करतो, तो शेतीत गुंतवणूक करत नाही. आता हे विधान ऐकल्यावर वक्त्याच्या संतापाचा अक्षरशः स्फोट झाला. त्यांच्या मते या एका वाक्याने शेतकऱ्यांच्या स्वाभिमानालाच हात घातला गेला. वक्त्याच्या नजरेतून बघितलं तर ही काही साधीसुधी टीका नाहीये. म्हणजे हे फक्त एक विधान नाही, तर त्यांच्या मते हा थेट शेतकऱ्यांच्या सन्मानावर आणि त्यांच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला आहे. जणू काय त्यांच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारला गेलाय आणि हा अपमान त्यांना खूप खोलवर लागलाय. आणि मग इथून पुढे वक्त्याचा रोख फक्त त्या एका मंत्र्यापुरतं मर्यादित राहत नाही. तो आपला मोर्चा थेट संपूर्ण राजकीय व्यवस्थेकडे वळवतो आणि त्यांच्या ढोंगीपणावर बोट ठेवतो. त्यांच्या मतेनं हा एक ठरवून केलेला राजकीय खेळ आहे. कसं? तर बघा, आधी एक नेता काहीतरी वादग्रस्त बोलतो, मग दुसरा नेता येतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, आणि मग तिसरा कोणीतरी येऊन सगळं प्रकरण शांत करतो. वक्त्याचं म्हणणं आहे की हा निव्वळ योगायोग नाहीये, हा शेतकऱ्यांचा अपमान करून राजकीय फायदा घेण्याचा एक डाव आहे. आणि मग ते एक थेट प्रश्न विचारतात जो सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहे. ते म्हणतात, जेव्हा तुमच्या मुलामुलींची लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये होतात, 20-50 कोटी रुपये खर्च होतात, ते कोणाला दिसतं का? इथे ते राजकारण्यांची उधळपट्टी आणि शेतकऱ्यांच्या गरजेच्या खर्चावर होणारी टीका यातला विरोधाभास अगदी स्पष्टपणे समोर आणतात. म्हणजे बघा, चित्र किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत राजकारण्यांचे कोट्यावधी रुपये खर्च होणारे शाही विवाह सोहळे, आणि दुसऱ्या बाजूला आहे शेतकरी ज्याच्यावर कर्जमाफीचे पैसे मुलांच्या लग्नावर खर्च केल्याचा आरोप होतोय. हाच तो दुटप्पीपणा आहे, तो ढोंगीपणा आहे, ज्यावर वक्ता नेमकं बोट ठेवतो. आता इथून भाषणाला एक वेगळं वळण मिळतं. वक्त्याचा सगळा राग फक्त राजकारण्यांवर किंवा व्यवस्थेवर नाहीये, त्यांचा संताप आपल्याच शेतकरी बांधवांवर सुद्धा आहे. का? कारण त्यांच्या मते ते हा सगळा अन्याय शांतपणे सहन करत आहेत. त्यांना सगळ्यात जास्त राग कशाचा येतो, तर ते म्हणतात की मंत्र्यांसमोर आलेले शेतकरी फक्त हसले आणि म्हणाले, होय साहेब. ही जी प्रतिक्रिया आहे ना, हे होय साहेब म्हणणं, हे त्यांना अजिबात सहन होत नाही. त्यांच्यासाठी ही एक प्रकारची गुलामीची मानसिकता आहे. आणि त्यांचा युक्तिवाद अगदी सरळ आहे. ते म्हणतात की शेतकरी समाज जोपर्यंत असा शांत राहील, प्रतिक्रिया देणार नाही, तोपर्यंत राजकारण्यांना वाटत राहील की आपण यांचा कितीही अपमान केला तरी चालू शकतं. ह्याच निष्क्रियतेमुळे त्यांची हिंमत वाढते. पण एक मिनिट थांबा. त्या गर्दीतले सगळेच शेतकरी गप्प होते का? की कुणीतरी याला अपवाद होता? कुणीतरी आवाज उठवला होता का? आणि याच प्रश्नाचं उत्तर वक्ते स्वतःच देतात. ते एका शेतकऱ्याच्या धैर्याचं कौतुक करतात. एक असा शेतकरी जो मंत्र्यांना थेट भिडला, ज्याने खरं उत्तर दिलं, आणि त्याला ते वाघ असं म्हणतात. आणि त्या वाघाचं उत्तर काय होतं? आम्हाला तुमच्या कर्जमाफीची गरज नाही, आमच्या मालाला योग्य भाव द्या, आम्ही तुम्हालाच विकत घेऊ. हे बघा, हे फक्त एक उत्तर नाहीये. हा शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचा, त्याच्या आत्मविश्वासाचा आवाज आहे. आणि मग भाषणाच्या शेवटी वक्ता या सगळ्या परिस्थितीवर एक उपाय सांगतो, एक अंतिम संदेश देतो, जो आहे एकता आणि क्रांतीसाठीचं आवाहन. तर मग करायचं काय? वक्ता काही मुद्देसूद उपाय सुचवतो. ते म्हणतात, आधी आपापसातली भांडणं थांबवून एकत्र या, आपला स्वाभिमान जागृत करा, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा, राजकीय पक्षांची गुलामी सोडा आणि आपल्या समाजातल्या उमेदवारांना मतं द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हक्कासाठी लढायला तयार रहा.
आणि ह्या आवाहनासोबतच ते एक इशाराही देतात की जर हा बदल आत्ता घडला नाही तर शेतकऱ्यांचं शोषण आणि त्यांचा अपमान असाच सुरू राहील. त्यांच्या मते हीच ती वेळ आहे, नाहीतर वेळ निघून जाईल. आणि या संपूर्ण भाषणाचा शेवट होतो एकाच घोषणेने, जी क्रांतीची आणि संघर्षाची भावना दर्शवते. इन्कलाब जिंदाबाद.